जे कपडे घालून आपण फक्त ते सण साजरा केले. पण आता 2023 मध्ये आपल्याला काय मिळते की आपण ज्या भाज्या खातो, जे फळं खातो, त्यातून जे थोडक्यात आपल्याला म्हणजे जे प्रथिने आहेत, विटॅमिन, कॅल्शियम जे मिळतं ते आपण थोडक्यामध्ये सगळेजण आपण आपल्या विभागातील महिलांना आपण ते थोडक्यात समजून त्याचं महत्त्व देऊया. त्यासाठी आपण छोटीशी नाटिका सादर करत आहोत. त्या माध्यमातून आता मी पहिला बोलते. रंग पहिला नवरात्रीचा पहिला रंग होता नारंगी. नारंगी रंग म्हणजे रोगमुक्ती, जोश, उत्साहाचे प्रतीक म्हणजे नारंगी रंग. आता आपल्या समोर येत आहे नारंगी रंगाची संत्री आणि गाजर. विटॅमिन सी ने भरपूर कॅन्सर सारख्या आजारांना ठेवतो. माझ्यामध्ये आहे कॅलरीज खूप कमी, शुगर सारखे पेशंट मी सेवन करी. माझी साल ही नाही जात पाया, माझी साल ही नाही जात पाया, मी उडवतो कुठली सुंदर काय. मी आहे गाजर. माझ्यामध्ये जीवनसत्व मिळते. माझ्यामुळे कर्करोगावर मात होते, कोलेस्ट्रॉल कमी होतो आणि बरं का गार गाजर आणि कराटे. आता 16 तारखेला आपल्याकडे दुसरा कोणता रंग होता? पांढरा. आता पांढरा रंग म्हणजे कसा? शांती, शुद्धता, पावित्र्याचे प्रतीक आहे. मन, वाणी आणि कर्माने नेहमी शुद्ध आणि पवित्र असले पाहिजे. त्याच्याबद्दल थोडक्यात आपल्याला माहिती देतील दूध आणि अंडी. आहारामध्ये प्रोटीन, जीवनसत्व खनिजे आहेत भरपूर. तसेच मी हाडं आणि स्नायूंना करतो मजबूत. माझ्यामध्ये कॅल्शियम भरपूर प्रमाणात आहे. तर मला थोर मोठ्यापासून लहानांपर्यंत सर्वांसाठी जी उपयुक्त आहे त्यामुळे सर्वांच्या हाडं मी मजबूत करते. मी आहे अंडा. अंड्यामध्ये अंडा खाल्ल्याने अंड्यामध्ये विटॅमिन, कॅल्शियम आणि प्रकार तयार होतात. तयार होतात ज्या शरीराच्या गरजा पूर्ण करतात. ही विटॅमिन, कॅल्शियम सारखे घटक असतात. हृदय निरोगी अंडा खाल्ल्याने हृदय निरोगी राहण्यास मदत होते आणि मेंदूच्या कार्यास प्रोत्साहन मिळते. म्हणूनच तुम्हाला सांगते, संडे हो या म्हणजे रोज खाओ अंडे. आता आपल्यामध्ये येत आहे लाल रंग. पवित्रता आणि लक्ष्मी याचं प्रतीक आहे लाल रंग. त्याच्यात सादर करीत आहे बीट आणि टॅमॅटो. बीट खाल्ल्यामुळे हेमोग्लोबिन वाढते. तसेच रक्तही शुद्ध होते, कॅल्शियम मिळते आणि रोगप्रतिकारक शक्तीही वाढते. त्यामुळे बीट खाणे आरोग्यासाठी महत्त्वाचे आहे. सगळ्यांनी बीट करा फस्त आणि आपले आरोग्य ठेवा स्वस्थ. टोमॅटोत मिळतं फॉस्फरस आणि कॅल्शियम, त्यामुळे हाडे मजबूत होतात. चेहऱ्याला लावल्यामुळे चेहऱ्याला चकाकी येते आणि टोमॅटो खाल्ल्यामुळे हृदयविकारास संरक्षण मिळते. टोमॅटो खा रोज आणि टोमॅटोसारखे व्हा सगळे. आता येत आहे रंग पिवळा. आनंद आणि उत्साहाचे प्रतीक. आहार, आरोग्य, खेळ आणि संवाद या चतुसूत्रीचा वापर करून साजरा करूया बाल विकासाचा सोहळा. आता आपल्या समोर येत आहे आंबा आणि केळी. गोड गोड केळी. केळी खाल्ल्याने बुद्धीला चांगला मिळते, तसेच वजन वाढते.
केळी खाल्ल्याने केळीमध्ये जेवढे कॅल्शियम जास्त असते त्यामुळे हाडे मजबूत होतात, तसेच पचनक्रिया सुलभ होते. म्हणून रोज एक केळी खायची. केळी खा, केळी गोड गोड केळी. मँगो फळांचा राजा, एक लागतं गोड गोड. मला ज्यूस करून सगळे पितात, त्याच्यातले सगळं मिळते गोड गोड. आता येत आहे हिरवा रंग. गर्भधाटीचा, समृद्धीचा आणि नवनिर्मितीचे प्रतीक आहे. बाळाच्या सर्वांगीण विकासासाठी बाळाला जास्तीत जास्त खेळवा. आता येत आहे तुमच्यासमोर मेथी आणि नाशपती. मी आहे मेथी, माझा रंग आहे हिरवा आणि मग सर्वांची आवडतो. मी आहे चवीला करून पण शरीरासाठी पौष्टिक फळ. मी आहे नाशपती. नाशपती हे रसाळ फळ आहे. नाशपती खाल्ल्याने आपल्या शरीरातल्या आतड्यांमध्ये विषारी पदार्थ बाहेर काढण्यास मदत करते. पोटॅशियमचे प्रमाण जास्त दराने वाढते आणि रक्तदाबाची समस्या दूर होते. रोज नाशपती खा, स्वस्त राहा. आता येत आहे नवरात्रीचा राखाडी रंग. नवीन दिवसाची सुरुवात, नवीन संकल्पनाची सुरुवात. येत आहे राखाडी रंगामध्ये येत आहे बाजरी आणि सुरण. मी आहे बाजरी. माझ्या